हॅलो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा. सध्याची स्थिती अशी आहे, म्हणजे खूप दिवसांनी आलो आहे मी रेकॉर्डिंग करून इथे आता. म्हणजे कधीच काहीच अपलोड केलेलं नाही आहे. विषय असा आहे की अशी फेज चालली आहे आयुष्यात की कळतं आहे की हे केल्याने हा फायदा होईल, एवढा अभ्यास केला, इकडे अप्लाय केलं, तिकडे स्विच केलं, प्रमोशनसाठी अप्लाय केलं, हे नॉलेज शो केलं किंवा काय ते आपले स्किल्स शो करून जर युटिलाइज केले तर आपण पैसे कमवू, आपण प्रमोशन घेऊ आणि बरंच काही शक्य आहे. सगळे पर्याय माहिती आहेत, सगळे प्रकार माहिती आहेत, तरीही काही करायची इच्छा होत नाही. याला काय म्हणतात काय माहिती. पण हे बऱ्याच दिवसापासून चाललेलं आहे आणि सोबत आपण रील्स वगैरे बघतो प्रेमानंदजी महाराजांनी त्यांचे. तर मनाला एक विचार दिलेला आहे, मनाला एक असं म्हणता येईल की एक दिशा दिलेली आहे की जे होईल ती भगवंताची इच्छा. म्हणजे मी काही करतोय त्यालाही कारण भगवंताच आहे, तोच करून घेतोय. मी काही करत नाही आहे त्याचंही कारण भगवंताच आहे. त्याची इच्छा जशी असेल तसा तो ठेवेल. नको हे टेन्शन घेणं आणि सारखं विचारात राहणं काही होत नाही आहे, काही होत नाही आहे, आणि त्यातून खरंच काही होतही नाही पण टेन्शन हे एक्स्ट्राचं येतं डोक्याला. त्यापेक्षा काही होत नाही आहे आणि हीच भगवंताची इच्छा आहे. एक दिवस तो आपलाही पालटेल, आपल्यालाही तो कधीतरी काहीतरी स्पार्क देईल, काहीतरी आयुष्यात टर्न पॉईंट देईल आणि आपण खरंच मेहनत करून काहीतरी अचीव करू. तोही पॉईंट तो आयुष्यात आणेल असा विचार करत बस आनंदात आयुष्य जगायचं, तोंडावर एक स्माईल ठेवायची. अशा या सगळ्या विचारात ह्या आपण मनाला दिलेल्या आधारास परत एक बाजूने चुका देखील होत राहतात. कुठे ना कुठे वाटतं की आपण म्हणजे आपण प्रोफेशनली जरी ग्रो करत नाही आहे तर पर्सनली आपण आपल्या स्किल्स नाही म्हणत मी, आपले गुण बदलावायला पाहिजेत. जसं मी तोंडावर बोलतो, मी रागीटपणे बोलतो, मी जजमेंटल बोलतो आणि जास्त बोलतो, डॉमिनेटिंग बोलतो आणि घरच्यांशी म्हणा, मित्रांशी म्हणा, जे जवळचे आहेत त्यांना कायम सल्ले उपदेश देत फिरतो. सो हा माझा स्वभाव मला आवडत नाही आणि मी ते रिकग्नाईजसुद्धा केलं आहे. पण त्यावर काम करायचं म्हणलं म्हणजे ते बोलू नये किंवा आपण टाळावं तसं बोलणं. खूप विचार येतात, खूपदा ठरवतो माणूस पण परत त्याच चुका करतात. एकंदरीत काय होतं की सगळीकडूनच निराशासारखं वाटतं. पण तरी तो एक विचार पक्का आहे की सगळं भगवंताच्या चरणी सोपलेलं आहे. तोच माझ्या मुखातून वदवून घेतो, तोच ह्या सगळ्यात चुका करून घेतो. हे परमेश्वरा, जे करतोय ते तूच करतोय रे बाबा. मुक्त कर बाबा आता, हे सगळे दुःखातून मुक्त कर. हेही तूच दिलं आहे, तुला जसं ठेवायचं तसं ठेव. मी फक्त आनंदी राहील आणि तुझं नामस्मरण करत राहील. जे येईल त्यातून तूच तार, जे येणार असेल तेही तूच पाठव. संकटात टाकायचं असेल तूच टाक, काढायचं असेल तर तूच काढ रे बाबा. तुझ्या चरणाची आस नको सोडू देऊ बस. हे बरंचसं त्या भगवतप्राप्तीच्या मार्गाकडच्या विचारांसारखं झालं. पण खरं सांगतो, असा विचार ठेवून आयुष्य थोडं सोपं होतं. आणि जेव्हा 100% मान्य करेल ना मी की खरंच ते भगवंताचंच आहे, इच्छा आहे, तर 100% आयुष्य सोपं होईल असं वाटतं. कधीकधी असं वाटतं की अशी शक्यता समोर आली, यात जर मी स्वतःला झोकून मेहनत केली तर नक्कीच काहीतरी मोठं भेटेल. आणि मी त्याच समांतर विचार आला, जर मी भगवंताची इच्छा समजून फार एफर्ट्स नाही घेतले तर हातातून ते जाईल असंही वाटतं. आणि मग पुन्हा असं वाटतं की आपण असं करून ऑपॉर्च्युनिटीज तर गमवत नाही आहे ना. परमेश्वरा, मला अशा सगळ्या शंकेपासून मुक्त कर देवा. तुझ्या चरणी सगळं समर्पित आहे देवा. ही मुख, हे जे बोलतोय, हे बडबड, हे विचार, हे आचार, आणि असे किती संध्या गेल्या असतील तेव्हा नाही हा विचार येत. पण आता चांगल्या गोष्टीकडे वळताना असे सगळे विचार येतात. त्यातल्या त्यात जरा बाहेर पावसाचं वातावरण आणि त्यातून एकंदरीतच येणारं ते अचेतना. जसं की सूर्य असला की चेतना जरा तिच्या
वरच्या लेवल्सला असते, चेतना जरा चांगली असते. जेव्हा सूर्य नसतो तेव्हा चेतना थोडी डाऊन सारखं वाटतं, खाल्लेलं फार असं पोटातलं हलत नाही. वर्क फ्रॉम होममुळे मला असं वाटतं की आयुष्य माझं जरा असं झालं, कारण की वर्क फ्रॉम ऑफिस असतं तर एक बऱ्यापैकीचा टाईम मी ऑफिसला घातला असता आणि बाकीच्या उरलेल्या गोष्टी मी डेडिकेटली केल्या असत्या किंवा असा हा फार विचार आला नसता. सो एकंदरीत कसं आहे, माणूस पळच काढत असतो. हे भेटलं तर ते बरं होतं, ते भेटलं तर हे बरं होतं, हे असं असतं तर मी तसं केलं असतं. म्हणूनच एकंदरीत सगळ्या गोष्टींना माणूस पळवाट काढतो, सगळ्या गोष्टींना माणूस काहीतरी प्रत्युत्तर करतो आणि असं करण्यापेक्षा काय ना, त्याला साक्षी ठेवून त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर सोडणं हा एकमेव उत्तम पर्याय मला वाटतो. कसं आहे, कितीही झालं, काय येईल ह्याची आपल्याला कल्पना नाही. काय झालं त्याचं आपल्याला गूढ रहस्य माहिती नाही. आपण आता जी माहिती डोक्यात घेऊन फिरतोय ती बरोबर आहे की चुकीची त्याचीही कल्पना नाही. आपण काय करतोय, काय करायला पाहिजे, काय योग्य होतं, काय अयोग्य होतं, काहीही सांगता येत नाही. करता कविता तोच एक स्वामीनाथा, माझी आठया वार्ता मी पणाची नसेची. स्वामी स्तवनातील काहीतरी हे 2-3 ओळ्या आहेत आणि खरंच महान संत झाले, खूप महान पुरुष झाले, सगळ्यांनी खूप काही उपदेश दिले आणि कुठे ना कुठे ते खरंच आयुष्यात खरे वाटतात. कितीही काळ लोटला, कितीही प्रगती झाली, काही गोष्टी बदलणार नाहीत. माणूस स्वतः दिवसेंदिवस कठीण होत जाईल. आयुष्य सोपं करायचं असेल तर अनुभवातून न शिकता सांगितलेलं समजून घेतलेलं बरं, अशी एकंदरीत गत आहे. म्हटलं काय कोणाला सांगवा, कुठं शेअर करवा. कोणाला शेअर करणं म्हणजे त्याला असं वाटतं की हा अडचणीत आहे की काय आणि त्याची जजमेंटल प्रवृत्ती आपल्याकडे होते. तेवढं जवळचं कोणी नाही की ज्याला आपण शेअर करू शकतो. म्हणून मी म्हटलं रेकॉर्ड करून टाकूया. इथेही तसं कोणी आपल्याला ओळखत नाही, इथे कुठेही माझा चेहरा नाही आणि पॉडकास्टचा विचार केला होता, पण पॉडकास्टला मला एक प्लॅटफॉर्म नाही भेटला. यूट्यूबला सारखं टाकू म्हटलं मग कन्सिस्टन्सी नाही राहिली. ठीक आहे, हे चॅनल उघडण्याचं कारण हेच आहे की भविष्यात जेव्हा मी स्वतःला मी काय होतो हे ऐकेल, माझी एनर्जी, माझी निराशा कुठे होती, माझं काय विचार होते, कसा मी डील करायचो, मलाच माझ्या गोष्टी ऐकायला बरं वाटेल. म्हणून हे सगळे यूट्यूब चॅनल चाललेलं आहे आणि त्यातून जर कोणी याला ऐकत असेल तर त्यांनीही यातून पॉझिटिव्हच घ्यावं, यातून शिकावं. यातली नेगेटिव्हिटी स्वतःत न घेता यातून त्यांनी असा विचार करावा की हो, जगात सर्वांसोबत असंच होतं. कोणी कशाप्रकारे एक्सप्रेस करतं, कोणी कशाप्रकारे, कोणाला एक्सप्रेस करता येत नाही, कोणाला चांगल्यापैकी मांडता येतं, कोणी आपल्या मित्राकडे मांडून तिथेच प्रश्न सोडवतं, तर कोणी असं काहीतरी वेगळ्या प्रकारे करतं. तर असं एकंदरीत आहे. प्रत्येकासोबत हे क्षण घडत असतात. आयुष्य हे असं 1-2 दिवसात संपत नाही. भगवंताचा साक्षात्कार जरी झाला तरी आजच्या आज तुम्ही काही मरणार नाहीत. त्या साक्षात्काराच्या ज्ञानासोबत तुम्हाला आयुष्य काढायचं आहे. दुःख, सुख, कमवणं, परिवार हे सगळं त्या बाजूला येतच राहिलं. आयुष्य एका दिवसात संपणार नाही. आयुष्य संपल्यावर काहीतरी स्वर्ग नरक भेटेल ह्या ध्येयाने जगणं चुकीचं. आयुष्य जगण्यातच आयुष्याचं ध्येय आहे. आनंदात आयुष्य जगणं हेच एक ध्येय आहे. बघा, बऱ्याच गोष्टींना मनावर घेतलं तर बराच लोड येतो. आयुष्याला फार सिरियस न घेता बऱ्याचशा गोष्टी परमात्माच्या चरणी समर्पित करून आपण आपले कर्म करायचे. तो जशी बुद्धी देईल तसा आपण कर्म करू. भगवंताच्या चरणी समर्पित करतो. माझे मन हे थोडेसे हलके होईल, मला जरा बरं वाटेल, ह्या विचाराने मी हे इथे रेकॉर्ड करून टाकत असतो. ऐकत असाल तर नक्कीच पॉझिटिव्ह घ्या. धन्यवाद. कोणाला करतो काय माहिती, पण धन्यवाद.